योग ही एक मन आणि शरीराद्वारे केला जाणारा सराव आहे, जी हजारो वर्षापूर्वी प्राचीन भारतात उगम पावली. म्हणूनच दरवर्षी 21 जून रोजी योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षी मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी शहरात भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण मेळघाट जिल्हातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात आणि मोठ्या संख्येत साजरा केला. भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण मेळघाट जिल्हातर्फे आधीच धारणी तालुक्यातील सर्व नागरिकांना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार असल्याबाबत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यानुसार 21 जून रोजी सकाळी 6 वाजतापासून जिल्हा परिषद हायस्कूल मैदानावर धारणी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या योग शिबिरामध्ये सहभाग नोंदविला. धारणी तालुक्यातील योग गुरु रमेश नांदुरकर आणि योग गुरु ललित जोशी यांनी उपस्थित नागरिकांना योगासनाबाबत माहिती दिली आणि त्याचे महत्त्व पटवून दिले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर शेकडोंच्या संख्येत उपस्थित झालेल्या नागरिकांनी योग गुरु रमेश नांदुरकर, ललित जोशी आणि स्वाती धर्मेंद्र सोनी यांच्या सोबत योगासनाचे धडे घेतले. या प्रसंगी मंचकावर अध्यक्ष म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष मेळघाट तसेच माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, डॉक्टर दयाराम जावरकर, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, रेखा मावस्कर, शमा चौकसे, रतनलाल परिहार, रामदास नालमवार, डॉक्टर सुरेंद्र पटेल, दुर्गा बिसंदरे, हिरालाल मावस्कर सह इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित झाले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिराच्या यशस्वीतेकरिता भाजपा मेळघाट जिल्हा सह संयोजक श्याम गंगराडे, धारणी मंडळ अध्यक्ष विवेक नवलाखे, अनिल कुंडलवार, जयश्री पंडागरे, तुषार खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.